प्रश्न पहिला. भारतीय स्वातंत्र्य कायदा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ब्रिटिश संसदेने कधी मंजूर केला? ऑप्शन ए 18 जुलै 1947, बी 15 ऑगस्ट 1947, सी 3 जून 1947, डी 26 जानेवारी 1950. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 18 जुलै 1947. प्रश्न दुसरा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन, बी सी राजगोपालाचारी, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड रिपन. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न तिसरा. ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण कोणी दिले? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी सरदार पटेल, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू. प्रश्न चौथा. ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण कोणत्या दिवशी देण्यात आले? ऑप्शन ए 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री, बी 15 ऑगस्ट 1948, सी 18 जुलै 1947, डी 26 जानेवारी 1950. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री. प्रश्न पाचवा. 1947 मध्ये भारताच्या फाळणीसाठी सीमा निश्चित करणाऱ्या आयोगाचे नाव काय होते? ऑप्शन ए सायमन आयोग, बी कॅबिनेट मिशन, सी रेड क्लिफ कमिशन, डी हंटर आयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रेड क्लिफ कमिशन. प्रश्न सहावा. स्वातंत्र्य भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन, बी सी राजगोपालाचारी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी राजगोपालाचारी. प्रश्न सातवा. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन ए 1930, बी 1942, सी 1945, डी 1946. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1942. प्रश्न आठवा. भारतीय राष्ट्रध्वज संविधान सभेने कधी स्वीकारला? ऑप्शन ए 22 जुलै 1947, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1950, डी 24 जानेवारी 1950. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 22 जुलै 1947. प्रश्न नववा. स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा प्रथम कोणी फडकवला? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी जवाहरलाल नेहरू, डी सरदार वल्लभभाई पटेल. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू. प्रश्न 10वा. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे कोणत्या कादंबरीत प्रथम प्रकाशित झाले? ऑप्शन ए गोरा, बी आनंदमठ, सी दुर्गेश नंदिनी, डी कपालकुंडला. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आनंदमठ. तुमचा स्कोर 10 पैकी किती आला? 8 किंवा त्यापेक्षा जास्त गुण आले असतील तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.